तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललोय नवग्रहांचं मंदिर पाहायला। नवग्रह आणि अष्टदेवी मंदिर आहे। मंदिराचा परिसर अगदी प्रशस्त आहे भावांनो। मंदिराच्या परिसरात पोहोचले की भावांनो असं मन प्रसन्न झाल्यासारखंच वाटतं। खूप भारी आहे मित्रांनो हे मंदिर, बघू शकता इथला परिसर पण कसला भारी आहे। कडेगाव आणि विटा रोडला जातानाच हे मंदिर आहे बघा। नेरलीमधून 1 किलोमीटर अंतर पडते फक्त इथे येण्यासाठी। मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही प्रवेश करता त्याच्या अगोदरच तुम्हाला 2 मंदिर लागतात छोटीशी। त्याच्यामध्ये एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, दुसऱ्या बाजूचं आहे महादेवांचं मंदिर। 1 नंबर मंदिर आहेत भावांनो। मंदिराची उभारणी तर असली भारी आहे का नाही। त्या मंदिरांच्या कडेलाच तुम्हाला इथे नवग्रहांचं मंदिर लागतं। तर मित्रांनो इथे नवग्रहांच्या मूर्त्या आहेत। याच्यामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांच्या मूर्त्या समोर आहेत। आणि त्याच्याच बरोबर बॅक साईडला आपल्या मारुतीरायांची मूर्ती आहे। ती कथा आहे बघा, सूर्यदेवाला घेण्यासाठी आपले मारुतीराया जातात, त्याप्रमाणे तिथलं सगळ्या मूर्त्यांची स्थापना केलेली आहे बघा। त्याच्याच कडेला इथं कमळांचं तळ आहे, त्यामध्ये कमळाची झाडं आहेत बघा। त्याच्याच कडेने तुम्ही पायऱ्या चढून आतमध्ये गेला तुम्हाला इथं अष्टदेवींच्या मूर्त्या पाहायला भेटतात। अष्टदेवींच्या मूर्त्या असल्या भाऱ्या आहेत का नाही भावांनो। श्री तुळजाभवानी, शाकंभरी, महालक्ष्मी, महाकाली, दुर्गा माता, श्री महासरस्वती आणि त्याच्यानंतर इकडे जोगेश्वरी माता आणि सप्तशृंगी माता, अशा अष्टदेवींचा महिमा इथे एकाच ठिकाणी तुम्हाला मंदिरामध्ये पाहायला भेटेल भावांनो। आणि इथं नवरात्रीच्या दिवसांमध्ये 9 दिवस सलग मंदिर ओपन असते 24 तास। जर मित्रांनो तुम्हाला सर्व देवस्थाने ज्या त्या ठिकाणी जाऊन पाहायला येत नसतील तर ह्या ठिकाणी तुम्ही अवश्य या आणि तुमच्या घरातल्या फॅमिलीला पण घेऊन या आणि अशा देवस्थानाला भेट द्या। इथे तुम्हाला अष्टदेवींचे रूपे पाहायला भेटतील आणि असलं भारी मंदिराकडे तुम्हाला जायलाच पाहिजे भावांनो। आणि आपल्या परिसरामध्येच आहे, कराडपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतराच्या आतमध्येच हे मंदिर भेटते भावांनो। तुम्हाला नेरलीमध्ये आला ना तिथून तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावरतीच हे मंदिर पाहायला भेटेल। 15 वर्ष कंप्लीट झाले या मंदिराचं। 9 वर्ष 15 झाली त्याला झाले की 8-10 वर्ष देवीचं पहिलं हे होतं काय 9 वर्ष नंतर ते केलं नंतर हे पुढचं बाबा हनुमानांची जी कथा आहे का नाही गोष्ट दाखवल्या त्या टाइप मध्ये ते केलंय सगळं। तर चला भावांनो इथं आपण इथं पाय घेऊन घेऊया। मंदिराच्या समोरच बघा इथं तळ आहे। असलं भारी वाटत होतं का नाही पावसाच्या वातावरणात तुम्ही जर आला का नाही इकडे भावांनो, एकच नंबर वातावरण आहे इकडचं। पावसाचं वातावरण होतं त्यामुळे पाणी पण भरपूर होतं तळ्यामध्ये। तर नमस्कार मित्रांनो, हे होतं एक कडेगाव विटा रोडला असलेलं नवग्रहांचं मंदिर, अष्टदेवी नवग्रह मंदिर। म्हणजे इथं 8 देवींच्या मूर्ती आहेत ती आणि नवग्रहांची माहिती पूर्णपणे दाखवलेली आहे। त्या पद्धतीनं हे मंदिर बनवलेलं आहे पूर्णपणे। आणि ह्या मंदिराच्या देवस्थानासाठी कुठलाही सरकारमान्य निधी नाही आहे, माणसांनी स्वइच्छेनं देऊन हे पूर्ण मंदिर तयार केलं आहे बघा। पहिल्यांदा ते नवग्रहांचं मंदिर होतं पलीकडच्या साईडचं, त्याच्यानंतरनं त्यांनी हे मधलं देवींचं मंदिर, नंतरनं हे दोन्ही महादेवाचं आणि गणपतीचं मंदिर बनवलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो, सपोर्ट करा आपल्या भावाला। सपला विषय।